आपण खाऊन बघूया. गरम आहे, मस्त झाले. आज बघा मी मच्छी आणले. मच्छी मस्त अशी कटला मच्छी आहे. मस्त अशी धुवून बिवून मस्त त्याला 4-5 कट बीट लावून छानपैकी हे बघा दोन्ही करून मस्त अशी आपण आता तिला फ्राय करूया. अर्धा चमच आपण मीठ घेऊया मसाला बनवण्यासाठी. अर्धा चमच धना पावडर घेऊया. अर्धा चमचला थोडंसं गरम मसाला टाकूया. थोडीशी हळद आणि अर्धा चमच लाल तिखट. आता आपण हे मसाला बनवून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकूया. तेवढंच तेल टाकायचं आपल्याला. आणि आपण वाटलेलं अद्रक लसूणचं पेस्ट टाकून घेऊया त्याच्यामध्येच. अद्रक लसूण आणि एक हिरवी मिरची ते मी त्याचं वाटून घेतले बारीक करून. ते आपल्याला त्यात टाकायचे. त्याच्यामध्येच एक निंबू पिळून घेऊया अर्धा. आपला मसाला मी मिक्स करून घेतले. त्याच्यामध्ये थोडासा ज्वारीचं पीठ टाकणार आहे. 1 चम्मच दही टाकणार आहे. मिक्स करून घेऊया. आपला मसाला मिक्स करून घेतले. आपण सर्वात आधी मच्छीला थोडा थोडा मीठ लावून घेऊया. मीठ घेतले मी थोडा या प्रकारे अशा आतमध्ये पण, जेणेकरून आपल्याला मच्छी खाताना आळणी लागणार नाही. या प्रकारे सर्व मीठ लावून घ्यायचे. आता आपण मच्छीला मस्त असं मसाला भरून घेऊया. छानपैकी मसाला लावून घ्यायचे. इकडून पण भरून घ्यायचे असंच. आता आतमध्ये पण आपण मसाला या प्रकारेच लावून घ्यायचे. तांदळाचं पीठ घेतले त्याच्यावर आपल्याला कोट करून घ्यायचे मच्छी. या प्रकारे दोन्ही साईडने अशा तांदळाच्या पिठावर पीठ टाकून तिला 5 मिनिटं ठेवूया असेच रेस्ट करण्यासाठी. तेल आपलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपली मच्छी ठेवून देऊया. एकदम बारीक गॅसवरच आपल्याला तळायचे. मस्त असं फ्राय करून घ्यायचे. तर मासा आपलं थोडं मोठं आहे ना, त्यामुळे आपल्याला दोन्ही करून असं धरून वगैरे छान असं आतपर्यंत भाजलं पाहिजे छानपैकी. आपला मासा फ्राय झालेला आहे छानपैकी असं मस्त नागी फ्राय झालंय. दोन्ही साईडने खूप छान असं फ्राय झालेलं आहे. आता आपण मासा ताटामध्ये काढून घेऊया. मस्त असं मासा फ्राय झालंय छान असं कुरकुरीत. आपण खाऊन बघूया. गरम आहे, मस्त झालं.